तुकाराम महाराज रात्रंदिवस भजन करीत होते. काय मिळालं तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं, काय मिळवायचे तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या करता रात्रंदिवस प्रयत्न करायचे ते जीवनामध्ये मिळवायचे. काय मिळवायचे? सदनाम घोष सदनाम घोष करू हरि कथा करू हरि कथा सदनाम घोष सदनाम घोष सदानाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. जीवनामध्ये हरी कथा केल्यानंतर नाथ महाराजांचं प्रमाण पहा तुम्ही. धन्य जगी तोची एक हरी रंग. त्याच्या शेवट पहा, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आचनी चयनी सदा हरीचे चिंतन. सतत सदोदित नित्य नित्य नेम नामी. ज्ञानोबराय सांगतात एक दिवस नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अहो रात्रंदिवस या नामस्मरणाच्या व्यतिरिक्त, ऐका महत्वाचं चिंतन, या नामस्मरणाच्या व्यतिरिक्त आम्हाला 4 गोष्टी आवडत नाही असं तुकाराम महाराज सांगतात. किती गोष्ट आवडत नाही? एवढा आम्हाला देव आवडत, एवढा आम्हाला नामस्मरण आवडत. नावडे जन, नावडे धन, आणि त्याच्या पुढं लय अवघड. नावडे माता, नावडे तुम्ही म्हणता महाराज तुकाराम महाराज म्हणतात आई वडील सुद्धा आवडत, पण त्याच्यासाठी ऐका, त्याच्यासाठी एवढ्या प्रमाणावर नाही, त्याच्यासाठी गाथा वाचावं लागतं. त्याला दुसरी प्रमाण आहे. अर्थ करताना लय अवघड आहे. एका प्रमाणाचा अर्थ लावण्याकरता दुसरं प्रमाण कमावा. आता ज्ञानेश्वरी मध्ये एक प्रमाण आहे पहा. ते जर प्रमाणाचा अर्थ काढायचा असेल तर गाथा वाचावा. अर्थ कळत नाही आपल्याला, आणि गाथ्यातलं ते प्रमाण जर त्याचा अर्थ काढायचा असेल तर ज्ञानेश्वरी वाचावा. त्या एकच शब्द करण्याकरता एकच शब्द समजायचा. गाडीवर लिहिलेला असतो निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर कुठं असावा? शेजारी असावं महाराज म्हणतात. हे कुठं म्हणतात? गाथ्यात म्हणतात. आणि त्याचा अख्खा अभंगवाचा काहीच नाही पुढं सांगितलं, त्याचं काहीच नाही सांगितलं पुढं. मग तेवढा अर्थ कळण्याकरता ज्ञानेश्वरी वाचावं लागते. आणि त्या ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय सांगतात, येते निंदकापासी आशेष पापी. निंदकाचं घर शेजारी असलं, त्याने निंदा आपली केली का आपली पाप कुठं जात्या? ट्रान्सफर. आणि ज्ञानेश्वरी वाचली तुम्ही, आता ज्ञानेश्वरी पारायण. आणि ज्ञानेश्वरी झालं, येते निंदकापासी आशेष पापी, एवढंच वाचलं आपण. निंदकापाशी आपली पाप जातात, त्यासाठी काय करावं लागेल? गाथा वाच, 10-5 लाख रुपये गुंठ्यानी जागा घेऊन घर बांध.
हा एक प्रमाण कळण्याकरता एक शब्द कळण्याकरता एक एक ग्रंथ वाचावा आहे का नाही अवघड. हा आता ज्या बाईचं लग्न झालं ना ऐक शास्त्र असं सांगतं बरं का. ज्या बाईचं लग्न झालं ना तिने सकाळी उठलं का स्नान केलं का 5 बायांचे नाव घ्यावं लागतं. किती बायांची 5. मग आता कोणत्या 5 बायांची घ्यायची माहिती का. शेजारी घरात आपल्या घराच्या भोवतीच्या शेजारी राहतात. आता याने शिवाय द्यायला सुरुवात केली. कोणी मेला मुर्दा आणला त्याला सांगितले शेजारच्या बायांचे नाव घ्यायला. हे माहिती आहे का तुम्हाला. 5 बायांची नाव घ्यावं लागतात. नाही माहिती काय. आता काय काय सांगावं मी. खरंच ना शेजारच्या 5 बायांची नाव घ्यावं लागतात रोज. सकाळी उठलं का आंघोळ केली का. किती जण घेतात. शेजारच्या ना. हा 5 बायांची नाव घ्यायची. त्या कोणत्या आता ऐका. आता उगाच सांगितलं मी म्हणून तुम्हाला आता सांगून जातो. खरं 5 बायांची नाव रोज घ्यावं लागतात. अहिल्या सीता तारा. अहिल्या सीता तारा द्रौपदी मंदोदरीस तथा पंचकन्या स्मरे नित्य. किती बायांची नाव घ्यायची. आता त्याच्याच शेजारीचा एखाद्याला असावा. लक्षात राहील ना का. फिर एक बार. अहिल्या सीता तारा द्रौपदी मंदोदरी. आता स्पष्टीकरण. अहिल्या कोणाची बायको होती. बोला ना पटापट. तुम्हाला माहिती पाहिजे ना. गौतम ऋषीची बायको होती अहिल्या. सीता कोणाची होती. रामाची. तारा कोणाची होती. हा हा कोणाची होती. हरिश्चंद्राची. हरिश्चंद्र तारा राणी वा हे डोंबा घरी. हा हा द्रौपदी कोणाची बायको होती. कोणाची. हा आणि राहिली कोणाची. रावणाची. मंदोदरी कोणाची बायको होती. हा फक्त रावणाचं नाव घेऊ नका. तुम्हाला फक्त त्या बायका कोणाच्या याच्या करता ध्यानात राहा म्हणून सांगितले. हा खूप अवघड आहे. लय पुढं पुढं आहे सगळं प्रकरण. अजून मला एक पुढं सांगायचे ती मी शेवट सांगणार. आले आपण पहिले चरण. हा रात्रंदिवस एक दिवस नाही. कोणत्या किती गोष्टी आवडत यात. महाराज म्हणतात या 4 गोष्टी आवडत नाही. नावडे जन धन. मग धन आवडत नाही. जन आवडत नाही. माता पिता कोणते आवडत नाही माहिती का. माय बाप तरी सर्पिन की बोका. तुकाराम महाराज म्हणतात आई आणि बाप हे सर्पिन आणि बोक्याच्या अवलादीचे जर असेल तर ते आवडत नाही. विठाला विठाला. याचं स्पष्टीकरण ऐका थोड्या 2च मिनिटात सांगणार. हा मांजर वेल्यानंतर 5 घरं बदलते 7 घरं बदलते म्हणतात. जागा पिल्लांची कोणाच्या भीतीने बदली ती. नक्की उत्तर सांगा. हे मी मागाशी सांगितले फेटाकायला बांधायचं नाही. जरी तुमचं उत्तर तेच असलं शब्द ते नसतात. आम्हाला शब्द लागतो बरोबर. कीर्तनकाराला काय लागतं बरोबर. हा प्रमाण बरोबर लागतं. तसा शब्द सुद्धा बरोबर लागतो ऐकायला. हा मांजर ही पिल्लांची जागा बदलीते. कोणाच्या मुळे कोणाच्या भीतीपोटी हो. हा बापाच्या. कोणाच्या यांच्या पोरांच्या बापाच्या. हा शब्द पाहिजे मन. हा सकाळच्या पारी बाप
फिरायला लागला आणि त्याच्या जर निदर्शनात ही पोरं आलीच तर सकाळी सकाळी दाष्ट्यावारी बाप काय करीन? असे पिल्ल खाणारे बाप, पोरं खाणारे बाप तुकाराम महाराज म्हणतात. नावडे आई, कोणती आई आवडत नाही? कालचं वर्णन ऐकायचं का आईचं? एका काय क्रांती केली एका आईने. हा, 1.5 महिना झाला ना. किती? 1.5 महिना झाला. हा, 1.5 महिना झाला. आळंदीमध्ये क्रांती घडली बा. 4थीला मुलगा आहे. 4थीला. कितवीला? 4थीला आवट्यासाहेब शाळेत. हा, टोटल 700 श्लोक आणि 9033 वब्या त्याच्या पाठ आहे. आखी ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे त्याची. त्याने काय पाठ केली नाही? तुम्हाला वाटण पाठ केली त्याने? 4थीचा पोरगा काय पाठ करेल? कितवीचा? त्याचा सत्कार परीक्षा घेऊन 5 जणांनी. ऐका, परीक्षा घेणार कोण कोण होते? ही कीर्तन परीक्षा होती ना पौर्णिमेनंतर, कोजागिरी पौर्णिमेनंतर 4थ्या वर्षाची कीर्तन परीक्षा जोग महाराज संस्थेत होती ना. त्याच्यानंतर 4 दिवसांनी ज्ञानेश्वरीची, गाथ्याची, गीतेची अशा परीक्षा होत्या. त्याच्यात त्याची परीक्षा घेतली. गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर बाबा होते. संस्थेचे सगळे शिक्षक हजर होते आणि संस्थेचे सगळे परीक्षक संदीपान महाराज वगैरे सगळे परीक्षक हजर होते. त्या सगळ्यांनी परीक्षा घेऊन खरं सांगा, आईचा सन्मान केला सांगा, बापाचा केला सर? हा, कोणाचा केला सर? आईचा का? बापाने काहीच केलं नाही. अहो, आईनी 9 महिन्यात काय केलं याला महत्व आहे. काहीच काम केलं नाही आईने, फक्त मालिका टीव्हीच्या. उठल्यापासून तर संध्याकाळीपर्यंत हो 9 महिने. ऐका, 9 महिने आईनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण केलं. किती माहिती का? 108 पारायण केली. रोज 8 मालिका नाही पाहिल्या. किती? मी घडी गणित काढलं त्याचं 2.5 दिवसाला एक पारायण करावं लागते. आपल्याला 7 दिवसात होत नाही पारायण. तिने 2.5 दिवसाला पारायण केलं. या 9 महिन्याचं गणित काढलं ते मी सगळं. म्हणजे तिने जे पारायण केलं त्याला ज्ञानेश्वरी पाठ करायची गरजच पडली नाही. नंतर आपले चालले तिथे पारायण नुसती. तुकाराम महाराज म्हणतात ते वेगळं आई. आता तिचं प्रमाण वेगळं आहे. पुढचं प्रमाण सांगणार आहे. धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र. हा, आता आई तुकाराम महाराज या अभंगात जी आई म्हणतात ना, या प्रमाणात मगाशी सरपीन म्हणजे काय? जर सरपीन आपल्या जुईनगरला असेल ना तर वर्षातून एकदा ती वेत असते एक सरपीन. आणि तिला एका टायमाला 1000 मुलं होतात. म्हणजे 1007 जन्माला येतात. किती? हा, पण ते सगळेच्या सगळे जिवंत राहत नाही. ऐका, आता 1000 मुलं जर जन्माला आली त्या आईच्या पोटातून तर तिच्या पोटात आग किती पडन? तिला किती भूक लागली असं? मग ती आई, ती सरपीन आहे ना, उलटी फिरते आणि ती काय करते माहिती का? आपलीच पोरं खाते. मग तुम्ही म्हणता 7 जिवंत कसे राहतात? 7 कसे काय दिसतात? ती वेत असताना जे तेवढ्यात पळाले ना, हा, तेवढेच वाचले. आता तुम्ही अख्खी कीर्तन ऐकली का नाही? काल्याचे ऐकता का नाही?
त्याच्या सगळे कीर्तनकार काय सांगतात, महाभारताच्या लढाईत सगळे यादव मेले, मग हे 2-4 कुठून राहिले? हे लेवलचं उत्तर आहे. विठाला विठाल. आता आहे का, युपीलाही मुख्यमंत्री होता आणि अजून कुठं होता, बिहारला यादव होता, आता मध्य प्रदेशला यादव झाला. विठाला विठाला. तुकाराम महाराज म्हणतात ही आई नाही, ही सर्पिन, ही पिल्ल खाणारी आई नाही. कोणती आई? धन्य माता पिता तयाची. ज्ञानोबरायांच्या आईचं वर्णन केलं. ज्ञानोबरायांच्या आईचं वर्णन नाही केलं शास्त्राने, आईचं फक्त इथलं वर्णन केलं. हा, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. बास. सावता महाराजांचं वर्णन ऐकलं ना तुम्ही? हा, स्वतःच्याच वेळेने स्वतःची छाती फाडली सावता महाराजांनी. नामदेवराय ज्ञानोबराय तिथंच हजर होते, पण नामदेवरायांनी सावता महाराजाला धन्यता न देता धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 60विला दातात्रय त्याचा त्याचे आई वडील धन्यता सांगितली. एक दिवस का, तुकाराम महाराज म्हणतात ह्या 4 गोष्टी आवडत नाही आम्हाला. मग 4 गोष्टी कोणत्या आवडत आहेत? तुकाराम महाराजांनी 4 गोष्टी आवडीच्या सांगितल्या. 4 गोष्टी काय सांगितल्या? आवडीच्या सांगितल्या ना. आवडे पंढरी, भीमा पांडुरंग, चंद्रभागालिंग पुंडलिक. कोणत्या गोष्टी आवडीच्या सांगितल्या? या 4 गोष्टी आवडीच्या सांगितल्या. चला आता ते नाही सांगितलं मला. रात्रंदिवस नामस्मरण, 1 दिवस नाही 2 दिवस. दिन रजे हाची धंदा गोविंद गोविंद. फायदा काय? दुसरे 4 सर्व सुगल्यालो सर्व अलंकार, सर्व सुगल्यालो सर्व अलंकार, सर्व सुगल्यालो सर्व अलंकार, सर्व सुगल्यालो सर्व तुकाराम महाराज म्हणतात जगातली सगळीच्या सगळी सुख आणि सगळेच्या सगळे अलंकार आमच्या जीवनात प्राप्त झाले. त्या योगी आनंदे निर्भर डुलत असो. काहो महाराज, तुम्ही तर गेले नाही आहे का नाही? तुम्ही तर कुठं गेले नाही, तुम्ही तर नामस्मरण सोडलं नाही, आणि तुम्हाला आनंद कशाचा, सुख कशाचा प्राप्त झालं? सर्व सुखाले आलो. आता सुखाच्या बाबतीत जर पाहिलं तर तुकाराम महाराज नव्हतेच ना सुख भोगायला. एकच दिवस घरी सापडले आहे का नाही? ते नाही सांगणार मी, पुढं सांगतो. पण बिगर मिठाचं जेव्हा भाऊ आला, लक्षात घ्या ते प्रकरण, जिजामातेचा भाऊ आला, कशात सुख? तुकाराम महाराजांनी मागं पुढं पाहिलंच नाही. एकदा पाणी फिरवलं, कुंडलिकावरती केलं मागं पुढं. हा, आणि खरंच मीठ मागू नये बरं का, असं म्हणतात. जे असन ते पहिले तेवढेच भागावं लागतं. आता आपण सगळे मीठ मागून खाणारे आणि मीठ खाणारेच. ज्याने मीठ खाल्लं नाही त्याचा फोटो नोट होईल. नोट दिशा बदलली पण फोटो बदलला नाही. हा, आपल्याला वाटत होतं बरं का, नोट बदलली त्यावर ते फोटो सुद्धा काय होईल. हा, असं वाटत होतं माणसांना, प्रत्येकाला. प्रत्येक जण म्हणायचे माझा कधी येईल. हा, आणि जुन्या कोणत्याही माणसाला विचारा तुम्ही, मी एक तुम्हाला शास्त्र सांगणार आहे त्याच्यात. जी माणसं मीठ खात नाही ना त्यांचं नीटच हे झालेलं. तुम्ही बारकाईने अभ्यास करा. जी मीठ मागत नाही ना कधी त्यांचं नीटच आहे सगळ्या गोष्टी. हा,
एक जुन्या लोकांना विचारा, मीठ मागलं का? जुने लोक जर आपल्या शेजारी असतील ना त्यांना लय राग येतो. तुम्ही विचारा जुन्या माणसाला, सगळं नाही सांगा पण ते सांगतोच काही ना काही. हा आता आले भागा ते. हा खरंच ना, जर आपलं चांगलं व्हावं वाटतं ना ते मीठ खायचं नाही, म्हणजे पूर्ण खायचं नाही असं नाही म्हणत मी. हा जे आहे त्याच्यावर भागवायचं, मागून घ्यायचं नाही. हा आणि तुम्हाला जर वाटत असेल आपला फोटो यावा, तर उद्यापासून सोडून द्या. होय शक्य आहे का? पण हा नाही, त्यातली गोष्ट नाही. चला